नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे डॉक्टर अश्विनी, तुमची परमनंट मेकअप एक्सपर्ट फ्रॉम पुणे। गेल्या 10 वर्षापासून मी ही ट्रीटमेंट देत आहे आणि 5,000पेक्षा जास्त क्लायंट्स मी याच्या रिलेटेड केलेले आहेत। तर परमनंट मेकअपशी रिलेटेड तुमचे जे पण काही क्वेश्चन्स असतील, शंका असतील, त्या सर्व मी आज तुम्हाला सांगणार आहे। परमनंट मेकअपबद्दल तुम्ही ऐकलंच असाल, मित्रांकडून, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सकडून किंवा इतर कुणांकडून तुम्ही ह्याच्याबद्दल नक्की ऐकलं असेल। तर आजचा हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये आपण परमनंट मेकअपशी रिलेटेड स्टार्टिंग टू एंड बोलणार आहोत। तुमचे काही पण क्वेश्चन्स असेल, हे एक्झॅक्ट आहे काय, किती दिवस राहतं, याचा काय साईड इफेक्ट तर आहे का, हे कोणी करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊयात की परमनंट मेकअप एक्झॅक्ट आहे काय। तर ह्याला वर्ल्ड वाईजमध्ये मायक्रो पिगमेंटेशन ट्रीटमेंट करतात। हे टॅटो नाही आहे। तुम्ही टॅटोमध्ये बघितलं असेल की ज्याच्यामध्ये ते ग्रीन होतं। जे आपण करतो परमनंट मेकअप, ह्याचं प्लस पॉईंट काय आहे की हे काही वर्षांनी फेड होणार, पण ह्याचा साईड इफेक्ट असं काही नाही आहे का। हे डिपेंड्स असतं जो करणारा टेक्निशियन्स आहे किंवा एक्सपर्ट्स आहे, त्याच्या स्किलवर हे डिपेंड्स आहेत। ठीक आहे, तर हे झालं परमनंट मेकअप। तर ॲक्च्युली ह्याच्यात काय वापरतात आणि टॅटोमध्ये आणि ह्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे। तर आपण जी ट्रीटमेंट करतो परमनंट मेकअप, ही जी ट्रीटमेंट आहे ही पूर्णपणे सेफ आहे। ह्याच्यामध्ये जे पण इन्स्ट्रुमेंट वापरतात ते हायजिनिक असतात आणि जे पिगमेंट असतं ते मोस्टली USFDA अप्रूव्ह पिगमेंट असतो आणि विशेष म्हणजे ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही। मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये साधारण हायली ॲलर्जिक पेशंटवर पण हे करून बघितलेलं आहे, पण ह्याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे। आणि राहिलं गोष्ट टॅटो म्हणजे काय की टॅटोमध्ये जो कलर असतो किंवा पिगमेंट असतो तो एकदम डिफरंट असतो। तो ॲज कम्पेअर टू आपल्या लेवलमध्ये त्याचे जे टेस्टिंग असतात ते तेवढे नसतात फॉर बॉडीसाठी। प्लस टॅटो केल्यानंतर ते नंतर ग्रीन होतं, म्हणून हे जे ग्रीन आहे हे जर तुमच्या फेसवर म्हणजे फॉर एक्झाम्पल आयब्रोजवर जर तुम्हाला आलं तर आवडेल का, नाही। म्हणून मायक्रो पिगमेंटेशन हे आत्ता सध्या नाव डेजमध्ये खूप पॉप्युलर होत आहे। तर हे करायचं कोणी, तर ह्याच्यामध्ये सर्वात पहिली जी गोष्ट आहे की वर्किंग वुमेन्स, की ज्या वुमेन्स आहेत की त्यांचं सेडेंटरी लाईफ आहे, लाईफस्टाईलमध्ये त्यांना एव्हरी डेला मेकअप करण्यासाठी वेळ नाही आहे किंवा ज्यांना करायचं आहे आणि तो नॅचरल दिसायचं आहे, म्हणून हे परमनंट मेकअप तुम्ही करू शकता। मग ते कुठे कुठे आपण करू शकतो, तर सर्वात पहिल्यांदा आलं आयब्रोजमध्ये ज्यांचे असिमेट्रिकल आयब्रोज असतील किंवा ज्यांना आयब्रोज थोडे इन्हान्स करायचे असतील, लुक इन्हान्स करायचं असेल, किंवा एनी मेडिकल कंडिशन म्हणजे ज्यांचे थायरॉइड किंवा औषध गोळ्यांमुळे हेअर लॉस झालेला आहे, किंवा असे पण आहे की कॅन्सरमध्ये त्यांचे हेअर लॉस झाला आहे, किंवा ॲलोपेशिया एरेटाचे क्लायंट्स असतील, त्यांना सुद्धा तुम्ही हे परमनंट आयब्रोज करू शकता। नंतर आलं आयलायनर, परमनंट आयलायनर करू शकतो। तुम्हाला डार्क लिप्सचा प्रॉब्लेम असेल, तुम्ही बरेच मेडिकल ट्रीटमेंट्स करून थकला असताल, लेझर्स, पीलिंग, क्रीम्स, आणि जर तुम्हाला फायनल आणि लॉंग लास्टिंग रिझल्ट हवा असेल तर परमनंट लिप ब्लश म्हणून एक ट्रीटमेंट असते। ते इन्स्टंट तुमचे काळे ओठ जे आहेत ते एकदम ब्लश करतात किंवा एक पाहिजे तसा एक पिंक टोन आणून देतो। आणि नंतर मग तुम्हाला आता एक नवीन सर्चमध्ये आलेलं आहे की नोज काउंटरिंग। बऱ्याच जणांचे जे नोज असतात ते थोडे बसके असतात किंवा एक शार्प नसतात, आणि ज्यांना सर्जिकल ट्रीटमेंट करायची नाही आहे किंवा इंजेक्टेबल पण करायचं नाही आहे, तर त्यांच्यासाठी नोज काउंटरिंग म्हणून एक ट्रीटमेंट आलेली आहे, ती सुद्धा तुम्ही करू शकता। किंवा ज्यांना ब्लश इफेक्ट हवा असेल किंवा ज्यांचे हेअर लॉस झाले असतील, तर तिथे आपण हेअरसारखे स्ट्रोक्स क्रिएट करतो आणि ते नॅचरल हेअरसारखेच दिसतात। तर अशा बऱ्याच कंडिशनमध्ये आपण हे परमनंट मेकअप करू शकतो। किंवा असे पण असतात की काही काहींना ब्युटी स्पॉटची खूप आवड असते, रेखांसारखी ओठांच्या जवळ, तर तुम्हाला ब्युटी स्पॉट क्रिएट करायचं असेल तरीसुद्धा आपण या ट्रीटमेंटमधून करू शकतो। तर हे किती दिवस राहतं, हा एक खूप कॉमन क्वेश्चन आहे। तर हे डिपेंड्स असतं एरिया वाईज म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आयब्रोजमध्ये ते लॉंग लास्टिंग असतं अप टू 3 to 4 5 years डिपेंडिंग ऑन युअर स्किन टाईप। आणि मग नंतर फॉर एक्झाम्पल स्काल्प असेल किंवा आयलायनर असेल, ते सुद्धा साधारण 2 वर्षापासून 3 4 5 वर्ष डिपेंड्स असतं। फक्त लिप्स जे आहे ते ॲज कम्पेअर टू अदर ट्रीटमेंट अप टू 2 years पर्यंत असतं। का, तर
लिप्समध्ये वॉटरचं जास्त कॉन्टॅक्ट येतो किंवा गरम चहा कॉफी, त्यामुळे ते उकर फेड होण्याचे चान्सेस असतात. तर परमनंट मेकअपचं लॉंग लास्टिंग हे एरिया वाईज असतं. तर हे डिपेंड्स असतं तुमच्या पोस्ट केअरवर आणि स्किन टाईपवर. आणि ह्याचं विशेष म्हणजे काय की ज्यावेळी ते निघेल त्यावेळी ते फेड होऊन निघेल, पण याचा मागे काहीही साईड इफेक्ट राहत नाही. आणि ह्याचं प्लस पॉईंट असं आहे की ह्याचे जे रिझल्ट आहेत ते पूर्णपणे नॅचरल रिझल्ट देतात. कळूनच येत नाही की तुम्ही काही ट्रीटमेंट केलेली आहे. ठीक आहे. तर बऱ्याच माझ्या जे क्लायंट्स आहेत त्यांचा अजून एक कॉमन क्वेश्चन असतो की मॅडम हे केल्यानंतर माझे नॅचरल हेअर परत फॉल होतील का? तर नाही. जर तुम्ही योग्य टेक्निशियनच्या अंडर किंवा आर्टिस्टच्या अंडर जर तुम्ही ही ट्रीटमेंट केली तर नक्कीच ते तुमच्या हेअरला डॅमेज होणार नाही. कारण या ट्रीटमेंटमध्ये स्किनच्या कुठल्या लेअरपर्यंत तुम्हाला काम करायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे आणि एक्सपेरियन्स हँड हेच तुम्हाला ते प्रॉपर सांगू शकेल. ओके. हे झाले कॉमन क्वेश्चन्स रिलेटेड परमनंट मेकअप. तर हे करतात कसं? तर ह्याच्यामध्ये काय आहे की पहिल्यांदा आपण त्याच्यावर ॲनेस्थेटिक क्रीम लावतो. जो पण एरिया करायचा असेल तिथे क्रीम लावतो, त्या एरियाला नम करतो आणि नंतर मॅपिंग करतो. फॉर एक्झाम्पल आयब्रोज करायचे असेल तर प्रॉपर मॅपिंग असतं तुमच्या चेहऱ्याच्या अकॉर्डिंग आणि फेशियल मॉर्फोलॉजीनुसार. आणि ते मॅपिंग एकदा तुम्हाला जर आवडलं किंवा मला आवडलं तरच आपण ते फायनल फिनिशिंगमध्ये आणतो. तर मॅपिंग हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे परमनंट मेकअपमध्ये. आणि इन केस बऱ्याचशा माझ्या क्लायंट्स आहेत की त्यांचं असतं की मॅम हे पेन मला सहन होईल का? कारण की तुम्हाला माहिती आहे की ते टायनी निडल्स वगैरे वापरतात. तर येस, एक प्रॉपर एक्सपर्ट हँडद्वारे तुम्ही केलं तर डेफिनेटली पेन मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आम्ही मॅनेज करतो. बऱ्याचशा ह्याच्यामध्ये व्हिडिओजमध्ये मी दाखवलेलं आहे की क्लायंट्स आरामशीर या ट्रीटमेंट करून देतात. तर खूप असं पेनफुल आहे असं काहीही नाही. आणि मग महत्त्वाची गोष्ट राहते तर पोस्ट केअर, की ह्याच्यात पोस्ट केअर काय आहे? तर ह्याच्यामध्ये एक क्रीम असते. ती क्रीम तुम्हाला आम्ही आठवडाभर लावायला देतो आणि प्रॉपर पोस्ट केअर जर तुम्ही घेतली तर ह्याचा रिझल्ट लॉंग लास्टिंग नक्कीच आहे. आणि सेशन्स किती लागतात? तर सेक्शन हे 2 ते 3 सेशन डिपेंड्स असतं ऑन हेअर व्हॉल्यूम किंवा कंडिशनवर सेशन्स डिपेंड्स असतात. आणि एव्हरी 1 मंथला आम्ही फॉलोअपला बोलवतो. ठीक आहे. तर आजचा जो व्हिडिओ आहे सो रिलेटेड परमनंट मेकअप, तर आय थिंक मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मी याच्यामध्ये कवर केलेले आहे. तरी तुमच्या मनामध्ये परमनंट मेकअपशी रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही नक्कीच खाली जो कमेंट बॉक्स आहे तिथे सेंड करू शकता. आणि अशाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि असंच आपण भेटत जाऊ. नमस्कार. थँक्यू.